नागरिकांची सोय नाही आहे. रोजगार सेवकांना तिथं मास्टर लिहिण्याकरता व्यवस्था नाही आहे. का सांगतील? तुम्ही सांगा ना. म्हणाले की हा जो ऑफिस ईपीओ कार्यालय आहे आमची स्वतःची एसी लावलो, म्हणजे तुम्ही स्वतःच्या एसी मध्ये बसणार आणि बाहेरच्या लोकांना कसं का झुलवणार का? आमगाव पंचायत समितीच्या कारभारावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप. सदस्य तारेंद्र रामटेके यांनी उघड केली अनागोंदी. नमस्कार, सत्यको जानो न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. आमगाव पंचायत समितीच्या कारभारावरून सध्या मोठी खळबळ उडाली आहे. पंचायत समिती सदस्य तारेंद्र रामटेके यांनी प्रशासनावर आर्थिक अनियमितता आणि भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले आहेत. ग्रामपंचायतीपेक्षाही खालच्या दर्जाचा कारभार सुरू असल्याचा दावा करत त्यांनी थेट पंचायत समिती कार्यालयातील अनागोंदी चव्हाट्यावर आणली आहे. नक्की काय आहे हा प्रकार? पाहूया त्यांनी ऑन कॅमेरा मांडलेली ही वस्तुस्थिती. सर्वांना नमस्कार. मी तारेंद्र रामटेके, पंचायत समिती सदस्य आमगाव. गेल्या 3-4 वर्षापासून मी इथलं पंचायत समितीचा भोंगळ कारभार पाहून त्रस्त झालेलो आहे आणि आज खरं तर या प्रशासनाला या पंचायत समितीचा भोंगळ कारभार दाखवण्याकरिता मी पत्रकारांना स्वतःची टीम घेऊन या विभागामध्ये असलेला जो काही भोंगळ कारभार आहे तो प्रत्यक्षरित्या दाखवत आहे. कॅफो ऑफिस कुठं आहे? कुठं आहेत कर्मचारी? नरेगा विभागाची प्रशासकीय खर्चाची फाईल दाखवा आम्हाला. सर सरश्री आहे ना. कोण आहेत? कोण आहेत इथं? मग कॅशियर नाही आहेत आणि कॅशियर कैशियर नाड़ा और वेंडर का सबको जितना कुछ बेचे है। हाँ और की पेपर है करके छुट्टी पे। छुट्टी पे और यहाँ पे कोई लोग नहीं है खाली. हाँ ये सिस्टम है. आज एवढा मोठं कॅप ऑफिस मध्ये कॅशियर नाही, सलेह नाही आणि कुणी नाही, एवढी व्यवस्था खाली असताना आज बीडूने या सर्वांना कसं काय म्हणजे कार्यमुक्ताला रजा दिली? ह्या गोष्टीला तुम्ही आता समजा हा भोंगळ कारभार आहे आमच्या पंचायत समिती आमगावच्या. चला यापुढे आपण बीडू साहेबांच्या दालनात जाऊ. ट्रेनिंग आहे विषय नाही आहे. विषय हा आहे की एवढं मोठं कॅफो कार्यालय एकही शासकीय अधिकाऱ्याला इथं न बसवता पूर्ण शासकीय कार्यालयाचा कारभार खाली करणे ही बरोबर बाब नाही आहे. तुमचं सले नाही आहे, तुमचं कॅशियर नाही आहे. हे सगळं चेअर्स बघा आहे, हे सगळं चेअर्सला नोट करा. इथं एकही कुठलाही कर्मचारी जर तुम्हाला दिसत असेल तर याची नोंद घ्या तुम्ही शासनाकडे. आता गटविकास अधिकाऱ्याच्या दालनात आपण जाऊया आणि त्यांना याच्या जाब विचारूया. गटविकास अधिकारी साहेब, हे सांगा की तुमचे कॅप ऑफिसचे कर्मचारी कुठं गायब झालेले आहेत? हो, आज आमच्या ऑफिसचे लोक आज सुट्टीवर तो विषय नाही तरला गेला आणि आपल्या भंडारकर आणि ठाकरे मॅडमची आज कलेक्टर ऑफिसमध्ये कार्यशाळा होती. त्याच्या संदर्भात तिकडे गेले. एवढं मोठं शासकीय कार्यालय कॅफो ऑफिस, एकही जबाबदार अधिकाऱ्यांना तिथं नेमणूक न करता आपण त्या सगळ्यांना कसं काय सुट्टीवर? एक्झामला गेलेला आहे. हो ना, मान्य आहे ना. बाकी लोकांसाठी कार्यालय असताना त्याची नसती, त्याच्या लेखा विभागामध्ये एकही अधिकारी न सुटता कसं काय दिलं तुम्ही? तिथे गेले असं होत नाही ना साहेब. कसं होते सांगा ना तर लिगली. ठीक आहे, तुमचं म्हणणं असं आहे की एकही अधिकारी म्हणजे त्या विभागाला न डेप्यूट करता आपण सर्वांनाच म्हणजे परवानगी कसं काय दिली? तो एक्झामला गेलेला, तो मुंबईला एक्झामला, तो एक्झाम तुला तिथून रिव्ह्यू करून कोण द्यावचा आणि आज इन्कम टॅक्सच्या कटिंगसाठी या दोघांना लेखा विभागाचे 2 व्यक्तीला बोलवलं. काल तुम्हाला मी मासिक सभेमध्ये प्रश्न विचारलो होतो की संपूर्ण विभागातला जो प्रशासकीय खर्च आहे, विशेषतः नरेगा विभागातला, आता आम्ही त्या विभागामध्ये जाऊन ते निदर्शनास आणत आहे. स्वच्छकांचे पेमेंट काढले तुम्ही, तिथल्या खुर्च्यांचे पेमेंट काढले, लोकांना जनतेला बसण्याकरता तिथं व्यवस्था नाही. एवढा मोठा प्रशासकीय खर्चाची रक्कम कुठं गेलेली आहे, गंडवलेली आहे आपण. एक मिनिट आपण आणि ती प्रशासकीय खर्चाची फाईल आपल्याला म्हटलो की मला दाखवा आता तर ती फाईल तुम्ही म्हणता की कॅपो ऑफिस मध्ये आहे. कॅपो ऑफिसचे अधिकारी आज गायब आहेत. म्हणजे आजचा योगायोगाला का? परवाच्या दिवशी मासिक सभेच्या अगोदर मी तुम्हाला बोललोय, मला स्वच्छता दिसले. तुम्ही म्हणाले की हा जो ऑफिस ईपीओ कार्यालय आहे आमची स्वतःची एसी लावलो, म्हणजे तुम्ही स्वतःच्या एसी मध्ये बसणार आणि बाहेरच्या लोकांना कसं का झुलवणार का? बिलकुल म्हणाला तुम्ही ते म्हणजे
चला ठीक आहे, म्हणजे तुमच्या कार्यालयात मान्य, तुमच्या कार्यालयामध्ये एसी आणि बाकी लोक डीसी मध्ये बसतील का? खुर्च्या कुठं आहेत? स्वच्छकांचे तुम्ही बिलं काढलेले आहेत, स्वच्छकासाठी तिथं चांगल्यासाठी व्यवस्था नाही आहे, नागरिकांची सोय नाही आहे, रोजगार सेवकांना तिथं मस्टर लिहिण्याकरता व्यवस्था नाही आहे. का सांगतील? तुम्ही सांगा ना. नागरिकांची सोय नाही आहे, रोजगार सेवकांना तिथं मस्टर लिहिण्याकरता व्यवस्था नाही आहे. का सांगतील? तुम्ही सांगा ना. कोणाचं? कुठं? त्या कार्यालयामध्ये अस्वच्छता पसरलेली आहे. कुठं येते तिथं? का तोंड आहे बंद? तुम्ही केलेच नाहीये. तोंडाचा प्रश्न नाही आहे. हा, कारण हा तुमचा बोंगर कारभार आहे, हा दिसत आहे. चला, आम्ही हा सर्व प्रकाराचा शासनाला सांगत आहोत की या संदर्भाने काय स्थिती सुरू आहे. तर आम्ही सर्व सांगणार आहोत आणि त्या पंचायत समितीला, ह्या आमगावच्या पंचायत समितीला सांगणार आहोत की इथली काय व्यवस्था आहे. तर सर्व लोक आपापल्या पद्धतीनं आणि पैसे गंडवण्याचा कार्यक्रम हे लोक करत आहेत. लोकांचे मस्टर राहिलेले आहेत, ते लोक तिथे येतात. रोजगार सेवकांसाठी त्यांच्याकडे सुविधा नाही आहे. आपण मनरेगा सेक्शनला जाऊया आणि याचं सगळं काही कारभार दाखवूया. सदर हा रस्ता मनरेगा विभागाचा आहे. आम्ही गेल्या 4 वर्षापासून इथं सदस्य आहोत. वारंवार सांगत असताना सुद्धा स्वतःच्या मनाला लाज वाटते की आम्ही या संस्थेचे सदस्य आहोत. एवढा शासकीय पैसा येतोय, हे लोक हे शासकीय पैशाचा गैरवापर करत आहेत सर्रासपणे. याच्यात साफसफाई नाही, काही नाही. तुम्हाला मी मनरेगा विभागाचं संपूर्ण हे दाखवत आहे. चला या, हे बघा, हे शौचालय, हे विशेषतः माझ्या संकल्पनेतून मी निर्धारित केलेली होती की इथं सर्वांना एक, आमच्या पंचायत समितीमध्ये शौचालय नव्हती, 15 वित्त आयोगामधून आपण नियोजन केलेला होता आणि स्वच्छ भारत मिशनचा अभिसरण होता. परंतु ही व्यवस्था आहे आपल्या या नरेगाची. हे आसपासला हे बघा, हे इथं अव्यवस्था आहे. स्वच्छक लावतून म्हणतात, बाई येते म्हणतात. बाईंच्या नावाने 9-9, 10-10 हजार रुपये हे गंडवून राहिले हे लोक. हा कार्यालय आहे नरेगाचे. या आता मी तुम्हाला सांगतो, हा कार्यालयामध्ये स्थिती बघा. हे एपीयूचं कारभार आहे. बसा सगळे लोक. हा एपीयूचा कारभार सीलबंद आहे. ग्राउंडवर काम करणारा हा रोजगार सेवकांचा चमू आहे. ह्या लोकांना साधेसे बसण्यासाठी चेअर नाही, पिण्याच्या पाण्याची सोय नाही, स्वच्छतेच्या बाबतीतली हालत पहा. किती दिवस झाले असतील की ह्या पर्सीला स्वच्छ नाही आहे आणि हे लोक म्हणतात की त्या स्वच्छकाचं नावाचं पेमेंट गंडवतात. हा कार्यालय बघा, ह्या ऑपरेटरांना व्यवस्थित याच्यामध्ये बढियापैकी कॅबिन नाही आहे. ह्या अडचणीमध्ये एखादं सदस्य आल्यावर लोकांच्या समस्या कसं मांडणार आहेत? हे बघा, हे लोक हे बिचारे कामं करतात ह्या परिस्थितीमध्ये. हे बघा, ही इकडे घाणेरडी सोय आहे आणि हे लोक प्रशासकीय खर्चातून पैसे गंडवण्याचा यांच्याकडे हा उद्देश आहे. इथले एपीओ आणि संबंधित बीडीओ गेल्या जेव्हापासून गट्टूवर म्हणून इथं जेव्हा बीडीओ आले, त्यांना वारंवार सूचना देऊन हे लोक लोकांच्या कामाला रोखतात, लोकांच्या अडचणीचा मार्ग प्रशस्त करत नाही आणि त्या कामाच्या ऐवजी उलट शासकीय तिजोरीतून स्वतःचा हित साध्य करतात. हे असले अधिकारी, असले कर्मचारी या पंचायत समितीसाठी घातक आहेत आणि म्हणून शासनाने यांची तात्काळ उचलबांगडी सुद्धा करावी. हा बघा, हा संपूर्ण स्टॉप आहे. हा अरेंजमेंट पहा इथल्या ह्या रद्दीचं हे हा कार्यालय आहे आपला. हा आणि ह्या कार्यालयाचे आणि ह्या संस्थेची आम्ही पंचायत समिती सदस्य आहोत. आम्हाला स्वतः कुठेतरी लाज वाटते की आम्ही ह्या पंचायत समितीचे सदस्य आहोत. लोकांच्या अडचणी आहेत, त्यांच्या वैयक्तिक लाभाच्या योजनेचे घरकुल, सिंचन विहिरी सारखे अनेक अडचणी घेऊन इथं लोक येतात. अधिकाऱ्यांना काम करण्यासाठी सुसज्ज यंत्रणा नाही आहे, त्यामुळे इथले पूर्ण कारभार हा ठप्प होत आहे आणि लोकांच्या तक्रारी वाढत आहेत. लोकांच्या घरकुलांचे मस्टर्स, लोकांच्या सिंचनाची विहिरीची पेमेंट्स हेतू परस्पर इथं मारलेले जात आहेत आणि त्यामुळे एक मोठी दरी लोकांच्या असंतोषाच्या माध्यमातून आहे. चला ह्या एपीयू साहेबांचा कार्यालय आहे, याला बघूया. हा एक आलिशान आणि शुद्ध एसीवाला हा कार्यालय आहे आणि हे दोघंही लोक, जेव्हा मी यांना विचारलो की हा कार्यालय सुसज्ज कसा आणि हा कसा, तर हे म्हणाले होते की नाही म्हणे, आम्ही आपल्या स्वतःच्या पैशातून हा लावलेला आहे. लोकांना, सदस्यांना चुकीची माहिती देतात, एसीच्या रूममध्ये स्वतः बसतात आणि बाहेरची हे जे जनता आहे आपली, हे बिचारे जे हे लोक कामं करत आहेत, यांना बसण्यासाठी चेअर्स नाही आहे.
ही आपली व्यवस्थेची विडंबना आहे. बोला ना यांच्या आवडीचे घ्या. पाणी पाहिजे आपल्याला, पाणी पाणी नाही आहे, व्यवस्था, chairs बसायची नाही आहेत. पाहिजे, बसायची व्यवस्था नाही. येथे बसायची व्यवस्था नाही, टेबल नाही, पाणी नाही, काही नाही. आम्ही सर इथं उन्हातून येतो, इथं आम्हाला ना पाण्याची व्यवस्था नाही ना बसण्याची व्यवस्था, पंखाही बरोबर चालत नाही. आता बोलल्यानंतर हा पंख्याची लाईट कुठून आली तर माहित नाही, सध्या सुरू आहे पण एकदम गरम गरम हवा आहे. एक तर आम्ही उन्हातून येतो, खरी स्थिती आहे. 10-15 किलोमीटर दुरून येतो, आम्हाला इथे कोणतीही सुविधा नाही आहे. तर ही होती आमगाव पंचायत समितीमधील भ्रष्टाचाराची भयावह परिस्थिती. शासनाने प्रशासकीय खर्चाकरिता दिलेल्या निधीचा गैरवापर आणि प्रशासकीय मनमानीवर आता वरिष्ठ स्तरावरून काय कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जनतेचा पैसा अशा प्रकारे वाया जात असेल तर त्याला जबाबदार कोण? प्रशासनाने यावर तत्काळ उत्तर दिले पाहिजे. विशेष टीप: या गंभीर आरोपांवर आणि घडामोडींवर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी BDO यांचे नेमके काय म्हणणे आहे हे जाणून घेण्यासाठी आमच्या बातमीचा दुसरा अंक नक्की पहा. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा सत्य को जानो न्यूज. धन्यवाद.